दादांनी 3 साधना सांगितले, ओंकार साधना, मुलाखत साधना आणि आरती साधना. त्याच्यातून विकास होतो 3. तर आता काही जण काय करतात, त्या ग्रहाचा अंगठा तुमचा उजवत होईल, अमुक होईल, उत्कर्ष होईल, मग ह्या बोटात अंगठी घालतात. बरेचशा लोकांच्या बघितले मी, ह्या बोटात अंगठी घालायची नाही आहे. ही बोट मातृपितृ ऋणानुबंधांचं आहे म्हणून दादा नेहमी सांगत असेल. किंवा कुठलीच अंगठी तुम्ही घालायची नाही आहे का, तर ती अंगठी ज्या कलर कमी होऊन घालत नाही त्याची तो कलर बॅलन्स सांगायला काढा म्हणून सांगायला घेत देतो. पण ओंकार साधनेतून ती कलरचा बॅलन्स आपोआप होतो. म्हणजे ओंकार साधनेने काय होत नाही, दादा सांगितलं क्वेश्चन मार्क, सगळं काही होतं. म्हणून अंगठी घालायची असेल तर प्लेन किंवा साधा खडा. आणि मंगळसूत्रामध्ये प्रत्येक त्यांच्याकडे पवळी घालतात. त्यांनी घातलं म्हणून हे घ्यायचं, पवळं घालायचं नाही आहे, पवळं लाभत नाही. या मुख्य गोष्टी 2 लक्षात ठेवा. साधना केली त्या आत्ता आणि सगळं काही जे तुमचं अनबॅलन्स झालं आहे ते बॅलन्स होत आहे, सगळं व्यवस्थित होत आहे. ते झालं नंतर मी सर्वांना हे घेऊन यायला सांगितलं होतं. सर्वांनी आणलंय का? आहे का सगळ्यांच्या हातात? ते बघितलं का, वाचलं? तर आता इथून नाभीपर्यंतचं जीवन ईश्वरमय करायचं आहे, प्रकाशमय करायचं आहे. प्रकाश, आता इथं अंधार जर असेल आणि तुम्ही रस्त्याने जात असताना झाडाला कैरी लागली असेल तर ती कच्ची आहे का पिकली आहे कळेल का? म्हणजे प्रकाश असेल तर काय होईल, हिरवा रंग दिसेल ती कच्ची आंबट आहे, आणि पिकलेली पिवळी दिसली तर ती गोड आहे. म्हणजे प्रकाशाचा अर्थ ज्ञान. तर ही संबंध शरीर गुरुशक्ती झाल्यावर ती प्रकाशमान होतात आणि तुम्हाला ज्ञानमय अवस्था प्राप्त होती. ज्ञानेश्वर कुठल्या शाळेत शिकायला गेले नव्हते, तुकाराम कुठल्या शाळेत शिकायला गेले होते, पण अभंग कसे गेले होते, त्यांना आम्ही कुठल्या शाळेत गेली होती. त्यांचा जो एवढा विकास झाला होता त्या प्रकाशामध्ये त्यांनी त्यातलं ज्ञान शोधून तुमच्याकडून पोचवलं. तसं तुम्ही ज्ञानी व्हायचं आहे, बरोबर आहे. म्हणून आता दुसऱ्या सेमिनारमध्ये दादानी हे सांगितलेलं आहे. तेव्हा दुसऱ्या सेमिनारमध्ये पान 79 वर आहे, घरी गेल्यावर बघा. ज्ञान साधना पुस्तक नंबर 2. देहाचे कोश असे आहेत. ब्रह्मरंध्र, स्थूल देह. देहाचे कोश असेच आहेत. 1 ब्रह्मरंध्र, 2 स्थूल देह, 3 सूक्ष्म देह, 4 पंचप्राण कोश, 5 चित्त आणि 6 नाभी. एवढेच मनुष्य जीवन आहे व गुरुमार्गाने साकार करावयाचे आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला बरोबर कल्पना येण्यासाठी उभा कापलेला कांदा डोळ्यासमोर आणा, म्हणजे त्याचे थर कसे दिसतात. तो अगदी शेवटी अगदी बारीक थर दिसतो, भरीव दाखवलेला. ती त्या 19 माध्यमातली चित्त ही अवस्था जी आहे ती. येथे म्हणजे या 2 अवस्थांमध्ये एवढासा असतो, तो जागृत झाला म्हणजे अहम आकार, म्हणजे सर्व देह जो आहे तो ईश्वरमय झाला. इथे जो आहे अग्नी, जठराग्नी, पोटात आग पडली, मला भूक लागली म्हणतो, म्हणजे तो पहिल्यांदा गुरु भेटायच्या आधी नुसतं अन्न खाल्लेलं पचन करत होता. आणि किती खात होतो आपण पहिल्यांदा गुरुमार्गी होण्याच्या आधी, किती खात होतो आणि आता किती खातो. तर तो अग्नी पचनात फक्त 10% लागतो आणि उरलेला 90% प्रकाशमान करून तुम्हाला ज्ञानी करतो. ते व्हायचं आहे, समजलं. म्हणून साधना बरोबर, साधनेशिवाय तुम्ही काहीही करू नका. साधनेने भविष्य घडतं. जे काही करायचं आहे कमी आहे ते जास्त होतं, जास्त असलेलं कमी होतं. म्हणजे त्याला दुसरं काहीही करायची गरज नाही. अंगठीत घातली, कोणी सांगितलं ह्या बोटात घालावी, ह्या बोटात, काही होत नाही. अशा अंगठ्या घेऊन जर बदलत असतं तर दादांनी 2.5 वर्ष तिथं माधुकरी मागून साधना कशाला सिद्ध केली असती. अंगठ्या घातल्या चला जा असं नाही. तर अंगठी नको, काही नको, पवळी नको, साधं मंगळसूत्र हातामध्ये घालू नका. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही म्हणत हल्लीचं यंग पिढी किंवा कसं आहे
बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा म्हणतात. बाप दाखवला हा माझं झालेलं आहे आणि तुमचं व्हायला पाहिजे म्हणून हा चार्ट अनुभव आणि साधना करा, असा तुमचा विकास होईल आणि हाताच्या उंट्यातून सुद्धा शक्ती येईल आणि तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. आणि चांगलं बोलायला शिका. काल सांगितल्यासारखं बोलू नका. येडे द्यायला की काय कॉपी केली असेल आणि घर बांधलं म्हटलं तर पैसे खाल्ले असतील, तुम्ही बघायला गेला का? तर उच्चार, आचार आणि विचार हे शेवट चांगलं सांगितलं आहे. उदात्त अनुदात्त स्वरित, उच्चार मध्य लय, उच्चार आचार विचार आणि शेवटचे उच्चार आचार आणि विचार. म्हणजे आपली विकसित अवस्था झाली की 4 लोकांनी म्हटलं पाहिजे किंवा तुम्हाला भेटलं तर बरं वाटतं. तुम्हाला बघितलं ना समोर येताना आपल्याला भेटले तर ठीक आहे, आपल्याला म्हणून रस्ता बदलून गेला तर आपलं काय किती विकास झाला हे समजायचं. चला, तर सेमिनारमध्ये आपण काय शिकलो ते आचरणात आणायचं, अनुभव घेणे आणि मग ज्ञानमय अवस्था म्हणजे प्रकाशमय अवस्था या जीवनात वाक्य पुरतं. अहम आकार म्हणजे सर्व देह जो आहे तो ईश्वरमय झाला. अहंकार आहे त्यासाठी काही साधना नाही आहे. मी असं केलं मी तसं. अहंकार नव्हे तर अहम आकार. तर तो देह हा अहम आकार केव्हा झाला? तो प्रकाश जो आहे तो ब्रह्मरंध्रातून प्रवाहित होत होत अनुक्रमे स्थूल देहात, सूक्ष्म देहात, मग प्राणकोशातून ज्यावेळी चित्तापर्यंत येतो म्हणजे सर्व देह प्रकाशमान होतो. ज्योतिष्मती अवस्था ती हीच होय, म्हणजेच स्वयंप्रकाश. तर ही जी अंतर्मनाची धारणा असते त्याची ज्योत तयार होते, ती भाजत नाही पण भासते. भाजत नाही. तर भासणे म्हणजे काय? सर्वाभूती आत्मा एक आहे आणि मीही एक आहे. तो आणि मी हे भिन्न भिन्न वाद आहेत. त्याचे मूळ अज्ञानात आहे आणि त्याचे निवारण होते व आपल्याला सर्व जग जे आहे ते ईश्वरमय दिसायला लागते. तीच ज्योतिष्मती अवस्था होय आणि या अवस्थेलाच अहम आकार असे म्हटले. बरोबर. एका 30व्या गुरुपौर्णिमेमध्ये दादांनी सांगितलं म्हणजे किती अवघड ते एक वाचून दाखवतोय तुम्हाला 2 मिनिटात. विश्वास बाहेर काढा म्हणजे लक्षात आहे. तीस गुरुपौर्णिमा केल्या दादानी आणि 30व्या गुरुपौर्णिमेला काय प्राप्त झालं ते शॉर्टमध्ये आहे, ते वाच. तर कार्यारंभी 1955 साली ह्या प्रामुख्याने 3 अवस्था आहेत. गतकालात आपण कसे पीडित होतो, आजच्या काळामध्ये आणि आजच्या काळाप्रमाणे आपल्याला अनेक अडचणी आहेत. त्या म्हणजे राहण्याच्या जागेपासून ते नित्य नियमाने ही सेवा करण्यासाठी रोज म्हणजे आपल्याला त्या साधने प्रित्यर्थ लागणारा जो वेळ आहे तो सुद्धा विचारात घेण्या इतके आपले जीवन आज जे आहे ते यंत्रमय झालेले आहे. अशा जीवनात इतक्या अडचणी असताना सुद्धा त्या जीवनाचा लाभ सोप्यात सोप्या किंवा सुलभ अशा पद्धतीने करून देऊन त्याच माध्यमातून भवितव्याची तरतूद करणे ही जी एक कार्यारंभीची भूमिका होती, दादांची भूमिका होती, त्या भूमिकेचा कृपाशीर्वाद ह्याची वाट गेली 30 वर्षे पाहिली. ती पूर्तता 14 एप्रिलला जे गोव्यात शक्तिपीठ स्थापना ज्या वास्तूमध्ये म्हणजे साईधाम मध्ये झाली त्या 14 एप्रिलच्या पौर्णिमेला ती जी 30 वर्षांची तळमळ आहे
ती पूर्णत्वाला गेली. म्हणजे ते 14 एप्रिलला शक्तिपीठ स्थापन झालं आणि त्याला पुन्हा त्याचं सौम्य रूप करायचं 1 एप्रिल 1995 ते वाचतोय आपण. समजलं? म्हणजे दादांना काय सहजासहजी मिळालं नाही आहे. 30 वर्ष झगडल्यानंतर प्रत्येक मनुष्य अडचण घेऊन येत होता, पण तो सुखी कसा होईल ही ती त्यांची इच्छा होती, तळमळ होती. त्या रूढीपर्यंत काढायचं. ती केव्हा पूर्ण झाली? 30 वर्षानंतर 14 एप्रिलला जेव्हा शक्तिपीठ स्थापन झाली. लक्षात आला विषय? काल आपण म्हणजे काय संध्याकाळच्या वेळेला वाचन करत असताना महारुद्र स्वाहाकार दादा करत होते. त्यावेळेला दर थोडं तास 2 तासांनी दादा उठायचे, बाहेर जाऊन थांबायचे आणि परत येऊन बसायचे. त्याच्याबद्दल आपण वाचन केलं होतं. गुरुबाळ म्हणून ते आले. तर त्याप्रमाणे अनेक सत्पुरुष पण तिथे आले होते, पण त्यांची एकच दीक्षा झाली ती, असं सगळं आपण वाचलं. तर त्यावेळेला विजापूरला आलेला अनुभव पण तुम्हाला काल आपण वाचून दाखवला. त्यावेळेला आपले गुरुबंधू आनंद गुरुबाळ त्यावेळेला नव्हते, ते काही कामासाठी बाहेर गेले होते. तर आता ते उपस्थित आहेत. त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. श्री आनंद गुरुबाळ. आणि गणेश कुठे आहे? गणेश आणि कोण? हिरणा दोघं त्यांच्या दुकानात काम करत होते. हिरण येत होते. म्हणजे दादानी जे लिहिले त्याचे अनुभव दिले, हे केवढं मोठं आश्चर्य आहे. ते दोघं हा गणेश दुकानात काम करतात. हा गणेश सारवाड आणि तो हिरणा पत्तार हे दोघे यांच्या दुकानात आधी सुरुवातीला कामाला होते. त्यांना जेव्हा हार्ट अटॅक आला त्यावेळेला त्यांना ॲडमिट केलं गेलं, पण हे सगळेच घाबरले, कारण आपण त्यांना कायम दुकानात काम करणार आणि काम करत असल्यामुळं त्यांची सगळी काळजी ते घ्यायचे. आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यात घातल्यानंतर लगेच गणेश आणि हिरणा काकांकडे आले. हे का केंद्रावर येत होते? ते पहिल्यापासून केंद्रावर येणार आहे. ह्यांना माहित नव्हतं केंद्रावरती, पण त्यांचा गुरुमार्ग वेगळा होता. सांगतोय ते बरोबर आहे की मी विचारलं त्यांना? हो म्हणाले. तर त्याप्रमाणे गणेश आणि हिरणा दोघे काकाने येऊन विचारून त्यांना निराकरण केलं आणि त्याच्यानंतर ते बरे झाले. मग त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर त्यांचे वडील जेव्हा गेले तेव्हा त्याच्या अगोदर आपल्या केंद्रावरती यायला लागले, साधना करायला लागले. आणि मग त्यांचे वडील गेल्यानंतर वडिलांनी येऊन सांगितलं की मी गेल्यानंतर माझ्या गुरूंच्या पाशी गेलो आणि गुरूंना म्हणालो की आता तुमच्यापर्यंत आलो तर मुक्तावस्था द्यायची ती द्यायला पाहिजे. तर तेव्हा म्हणाले की मुक्तता किंवा मोक्ष हे आपल्या मार्गात नाही आहे, आपल्यापेक्षा पुढचा मार्ग आहे. त्यासाठी तुझा मुलगा जिथं साधना करायला जातो तिथे जा आणि तिथून तू मुक्त हो. त्याप्रमाणे ते इथं आले आणि त्याच्याप्रमाणे त्यांना मुक्तता मिळाली आणि तेव्हापासून आपल्या कार्यामध्ये कायम हजर असतात. आणि त्यांनी त्या सप्ताहाचा कार्यक्रमाबद्दल काल वाचलं. त्यांनी आम्हाला विचारणा केली की एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम करताय, खर्च फार येणार आहे, कारण ते दरवर्षी सप्ताह करतात ना, किती खर्च येतो त्यांना माहिती आहे. तर म्हणाले एवढ्या सगळ्या लोकांच्या जेवणाचा राहण्यासाठी तुम्ही व्यवस्था केली आहे, पण जेवणाचा काय खर्च असेल किंवा आणि काय लागत असेल तर सगळा मी देतो, त्याच्यासाठी मी तयार आहे. पण तेव्हा गणेशनी त्यांना सांगितलं की सगळ्यांचा हातभार लागला तरच गुरूंना आवडतं, तर तुमचा हातभार लागू दे, बाकीच्या गुरुबंधू भगिनींचा पण हातभार लागू दे. त्यामुळे ते आपल्याला जेवढी मदत करताय त्यांनी ती केली, बाकीच्यांनी पण आपापल्याला मदत केलेली आहे. आणि आपण सर्वांनी पण त्याप्रमाणे फी देऊन आपण इथं आलेलो आहोत. दादा म्हणायचे एकाने 1 रुपया दिला तरी तो पाहिजे, लाख रुपये दिले तरी पाहिजे, पण सगळ्यांना आशीर्वाद एकसारखा मिळाला पाहिजे. आणि काय तुम्हाला मदत घालायची ती पाकिटात घालून घालायची. कारण मी 10,000 रुपये घातले समज, त्यांना वाटायचं की अरे मी 100 घालणार आहे असं वाटायला नको. ज्याला म्हणून ते बंदिस्त दान करायचं. चला चालू करायचं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः. काल आपण जिथं थांबलो तो एक पॅरा वाचतो म्हणजे त्याच्या लिंक कंटिन्यू लागेल.
आता परलोकाच्या दीक्षेचे काय करायचे हा दादांना विचार पडला होता. एक दिवस 4-4:30ला उठले व चहा मागितला. मला हाक मारून सांगितले की उपाय सापडला. आपले जे भक्त तिकडे म्हणजे परलोकात गेलेले आहेत त्यांनाच कामाला लावतो. त्यांना तळमळ होती. जीवनात आपण या कार्याकडे दुर्लक्ष केले. भक्त म्हणूनच राहिले, सेवक म्हणून काहीही केले नाही. भूतलावर असताना चालढकल केली, पण परलोकात फक्त आत्मा आहे, देह नाही, म्हणून दुःख होते व कधी देह प्राप्त होऊन आपण कार्यात सहभागी होऊ असे त्यांना झाले आहे. जिवंत असताना आपण कार्याला ओळखले नाही, दादांना ओळखले नाही, आपला जन्म वाया घालवला, ही आत्म्याच्या ठिकाणी तळमळ होती. हे वाक्य दादांच्या वेळेस दादांनी तेव्हा सांगितले. आपण आजही अनुभवतो. आपण सगळे तशातूनच आलेलो आहोत. तेव्हा अजून ज्यांना कोणाला जाणीव झाली नसेल त्यांनी काय करावं? कारण गेल्यावर जाणीव झाली तर फार अवघड आहे. लवकर जन्माला येत आहेत नाही. 360 वर्ष थांबावं लागतं. योग्य आई वडील मिळायला पाहिजेत. अरे त्या तवर तिथं नको नको होतं जीव. म्हणून आता बस साधना करायचं नाही, हे शांत ठेवायचं. असं झालं तर बरं झालं असतं, तसं झालं तर बरं झालं असतं. आत्या बैला मिशा असतं तर काका म्हटलं असतं, पण नाहीत ना आता मिशा. म्हणून जे काही आपल्या वाट्याला येत आहे ते चांगलं आहे म्हणायचं गपच आहे. नाहीतरी काय करू शकता तुम्ही? डोकं किटलं की म्हणजे मरू द्यायचं, काय व्हायचं ते होईल. ते आधीच गम बसा. बाबा आहेत, सांभाळतात. ते अ उ म याच्यापैकी अतत्वाच्या बद्दलचे आपण जे वाचन केलं त्याच्यात शेवटचा पॅरा वाचला. आता त्यापुढे कुणाकडनं मिळालता? नरसिंह सरस्वतींकडनं. आता ऊ साठी आता ऊ तत्व व त्याचा लाभ कुठून होणार आहे हे माहीत नव्हते. एकदा साधना झाली व दादांनी मला कॅलेंडर आणायला सांगितले व म्हणाले की देशपांडे यांना सांग आम्ही परवा येत आहोत. आपल्याकडे नेहमी करमरकर येतात. त्यांचे खूप दिवस चालले होते की आमच्याकडे या. यावर करमरकरांना दादा म्हणाले होते की रत्नागिरीला आलो की तुमच्याकडे येईल. त्याप्रमाणे आम्ही रत्नागिरीला गेलो तर तेव्हा देशपांडे यांच्याकडे श्री करमरकर होतेच. दादा म्हणाले की आधी तुमच्याकडे येतो, कारण एकदा कामकाज चालू झाले म्हणजे मग जमणार नाही. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी म्हणजे करमरकरांच्या घरी गेलो. जवळच गणपतीचे देऊळ आहे. आरती केली व बाबा आले. दादा डोळे बंद करून बसले होते आणि म्हणाले की हे देऊळ गणपतीचे नाही. यावर करमरकर हो म्हणाल्यावर पुढे दादा म्हणाले सर्व इतिहास सांगा. त्यावर करमरकर म्हणाले की हे मूळ देऊळ देवीचे होते व ती देवी जागृत होती. शेजारच्या गावकऱ्यांनी कट केला व ती मूर्ती आपल्या गावात पळून नेली. म्हणजे कसं किती धाडसे लोक आहेत बघा. देवाला सुद्धा घाबरत नाही, त्यालाच पळून. कारण जागृत देवी आपल्या गावात पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी स्थापना करून तिची पूजा अर्चा चालू केली. एकदा पेशवे इकडे आले असता त्यांना कळले की देऊळ रिकामे आहे व ते गणपतीचे भक्त असल्यामुळे त्या रिकाम्या देवळात त्यांनी गणपतीची स्थापना केली. तेव्हा दादा म्हणाले की मी डोळे मिटून बसलो होतो तर मला देवी दिसली व गणपती म्हणाला की ही इथून गेल्यानंतर जागा रिकामी होती, त्यावेळी मी इथे आलो आहे. ही देवी जागा सोडून गेलीच का? आणि आता ही कशी मागते पुन्हा जागा? म्हणजे देव भांडताना मी पहिल्यांदाच पाहिले. म्हणजे आपल्याला भांडायला काय हरकत नाही आहे. यावर उपाय काय? जरी देवीची मूर्ती हलवलेली होती तरी काल सांगितल्याप्रमाणे आवाहन करून देवीची स्थापना केलेली असल्यामुळे त्या गावात मूर्ती नव्हती तरी त्या गावाचे रक्षणाचे कार्य चालूच होते. पण झाले काय
तर हा गणपती आणून बसवल्यामुळे सगळा गोंधळ झाला होता. दादा म्हणाले की ती जागा देवीची आहे, ती तिला दे आणि तू चल माझ्या बरोबर गणपतीला. गणपती आला व माझ्या म्हणजे वंदनीय दादांच्या कडेवर बसला. कारण दादानी तुझे प्रखर रूप नको तर बाल रूप पाहिजे म्हणून सांगितले होते. मग म्हणाला काम द्या. दादा म्हणाले ओंकार सिद्ध कर. म्हणाला ठीक आहे. व सोंडेचा उ असा आकार केला व म्हणाला उ तत्व मी सिद्ध करतो. पुढच्या सेमिनारमध्ये ते सिद्ध झाले. आता बघाल तर तिथे मूर्ती गणपतीची आहे, पण ते तत्व मात्र इकडे धारण झालेले आहे, म्हणजे दादाच्याकडे. देवीची शक्ती मूळ जागी धारण झाली म्हणून त्या गावाचे कल्याण झाले. बघितले तर देऊळ गणपतीचे आहे, पण तेथे शक्ती देवीची आहे. आता याची सुरुवात कुठून झाली तर मोहम्मद जिलानी बाबा पहिल्यांदा आले त्यावेळी जो मनुष्य इकडे आला त्याला कुठपर्यंत न्यायचा तर त्याला त्याच्या 7 पिढ्यांची तरतूद करून त्याच्या जीवनात गुरुकृपाशीर्वाद धारण करून द्यायचा. पण हे घडत असताना यामध्ये कुठलीही व्रतवैकल्ये येता कामा नये, कारण ती अडचणीची असतात. नित्य पूजा पाहिजे, नैमित्तिक नको. गणपतीची नित्य पूजा म्हणजे ओंकार साधना. गणपती नित्य पूजा म्हणजे ओंकार साधना. हॅलो हॅलो. हां, नित्य आणि नैमित्तिक सांगता येते. नैमित्तिक म्हणजे काल सांगितलं अडचण आली की तेवढ्यापुरतं देवाकडे जायचं. पण अडचणच येऊन रोज केलं तर बरं नाही का. म्हणून जाईल की ती गणपतीची नित्य पूजा. नित्य पूजा, गणपतीची नित्य पूजा म्हणजे ओंकार साधना व नैमित्तिक पूजा म्हणजे 1.5 दिवस किंवा 5 दिवस गणपतीचे पूजन. घरातील सर्वजण गणपती विसर्जनाला निघतात त्याच वेळी एकाच्या हातात पिशवी असते व परत येताना तो मार्केट मधूनच येतो, कारण 5 दिवस घरात मासे आणलेले नसतात. हल्ली गणपतीचे विडंबन जागोजागी होते. रस्त्यावर घाण असते तरी कुठेही गणपती बसवतात. अशी विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळेसच सांगितले जात असे की गणपती बसवणे बंद करा. हे ऐकून काही भक्त बिथरले. गणपती बसवायचा नाही म्हणजे काय? दादा हे असे सांगतात म्हणून कित्येक जण यायचे बंद झाले. हे मार्गदर्शन 25 वर्षापूर्वी केले होते. ज्यावेळी दादा गणपतीला म्हणाले की देवीला दे तिची जागा, त्यावेळी गणपती म्हणाला मी तुझ्याकडे यायला तयार आहे, कारण तू माझी विटंबना थांबवलीस. त्यामुळे तुझे जे कोणी भक्त आहेत त्यांच्या जीवनात ओंकार स्वरूपात मी साकार होतो. आणि काय पाहिजे आता तुम्हाला? गचाला भविष्य विचारत नाही, इकडे जा तिकडे जा तिकडे. काही झालं तरी काही केंद्रावर तुम्ही कामकाजाला नाव लावायचं नाहीच आहे. ते कामकाजाने दुःख निवारण करणं हा विषय नव्हता. तुम्हाला ते गीत टाकून देऊन ओंकार साधना करायला लावायची, हेच मुख्य उद्देश आणि तो सफल झालाय. त्यामुळे तुझे जे कोणी भक्त आहेत त्यांच्या जीवनात ओंकार स्वरूपात मी साकार होतो. त्यावेळी तुझे मार्गदर्शन कोणाला रुचले नसेल, पण तू विटंबना थांबवलीस म्हणून तुझ्याकडे यायला तयार आहे. हे 1960-61 मार्गदर्शन आहे. त्याची अनुभूती 25 वर्षांनी आली. आता गुरुप्रसादात लिहिलेले आहे की गणपती पूजनाचा उद्देश सप्तपितरांना मुक्ती मिळावी असा आहे. कारण ते काल मी सांगितलं तेच सांगते. श्रावणात उपास करायचा, भाद्रपदमध्ये गणपतीचा आशीर्वाद घ्यायचा, मग तर्पण करायचं आणि ते तुमचे पितर मुक्त झाले म्हटल्यानंतर हे करायचं कारण आहे असं दादांचं म्हणणं आहे. तेव्हा गणपतीची 3 कार्य आहेत. गणपतीची 3 कार्य
काय पहिलं कार्य आहे, प्रत्येक विधीमध्ये गणपतीची स्थापना का करतात माहीत आहे? करतात, ते करतात म्हणून आम्ही करतो. तो उडी मारतो म्हणून मी उडी मारतो त्याने. तर त्यावेळेला देव जो बसवलेला आहे आणि सत्याची पूजाचं उदाहरण दिला, बाळकृष्ण बसवला आहे, पुरोहित असतो म्हणजे भटजी, पूर्णतः हित करणारा असं त्याचा अर्थ आहे पुरोहित, पण कधीच करत नव्हतो. आणि यजमानाचं लक्ष कुठे असतं? प्रसादाला बॉसला बोललं असतं, बॉस आला का बरं त्याची व्यवस्था करा, त्या पाणी पिणी द्या, म्हणजे ह्याचं लक्ष नाही. भटजी तर लक्ष दक्षिणेकडे. मग ते केलेला विधी सफल होऊन पुण्य कसं मिळावं? मिळत नाही. म्हणजे सोपं उदाहरण काय, चुलीवर माझ्याकडे बघा, चुलीवर बुट्टी ठेवली, त्याच्यामध्ये भाजी घातली, पाणी घातलं आणि गॅस नाही लावला तर भाजी होती का? स्वाती तू इकडं साईडनं पास कर, तसं या बाजूला आता. तर देव, पुरोहित आणि यजमान या तिघांचं एकरूपत्व झालं तर फलप्राप्ती होती. आणि ते होत नाही म्हणून गणपती स्थापना केल्यामुळे त्याची पावर विस्तवासारखी आहे, जशी आमटी होती मला सांगितलं. म्हणून त्या तिन्हीचं फलप्राप्ती तुम्हाला व्हावी म्हणून गणपतीची स्थापना, म्हणजे केलेला विधी फुकट न घालवता तुम्हाला त्याचा लाभ करून देणे, हे पहिलं कार्य. आता बसलेल्यांच्याकडे 10 पास करून चतुर्थीला तुमचं जीवन तुमच्यासाठी 25% आहे आणि इतरांसाठी 75% आहे. म्हणजे अन्नदान करायचं, वस्त्रदान करायचं, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान. यातलं काय करतो आपण? म्हणून एकदम दे त्यांच्याकडे 10 दे, पुढे जातील, तू जा तिकडं. हा संकटी मोदक आवडतो आणि गणपतीला कसला मोदक आवडतो? पुण्याला व्हरायटीज ऑफ मोदक मिळतात. म्हणजे ते गणपती खातो का आपण खातो? नक्की खरं बोला. आणि लक्ष कुठे असतं? कधी एकदा रात्री 9 वाजता ते चंद्रोदय होतो आणि गणपतीला मोदक जरूर आवडतो, पण कसा विकसित झालेला मोदकासारखा आकार येतो. मोदक आता आम्ही सांगितलेलं असा मोदक. आता मी सांगितलेलं ज्ञान ऐकून तुम्हाला बरं वाटतंय ना? सगळे ऐकून खुश आहेत. म्हणजे तुला जे ज्ञान झालंय ते लोकांना सांगून त्यांच्या जीवनामध्ये मोद म्हणजे आनंद कर, म्हणजे निर्माण कर. असा मोदक त्यांना आवडतो, म्हणजे मी त्यांना आवडतो. तसं तुम्ही त्याला आवडायला पाहिजे. आणि तिसरं कार्य काय? पहिलं सांगितलं जे काय विधी करतो त्याची फलप्राप्ती करून देण्यासाठी, दुसरं अंशमोचनीय मुक्तीसाठी, आणि तिसरं संकष्टी सांगितलं की एक ह्याला एक 6 दानं, 6 प्रकारची दानं, 6 प्रकारची दानं सांगितली. एक ते झालं. काया वाचा मनाचं रूपत्व, एक रूपत्व सांगितलं. आणि आता सांगितलेलं पितरमोक्ष. म्हणजे ही 3 कार्य त्याची मेन आहे. आणि तो तुमच्या तिकडे साकार झाल्यावरती तुम्हाला सगळं हे तर प्राप्त झालंय. म्हणून श्राद्ध बंद करायला सांगितलं, गणपती बंद करायला सांगितलं. म्हणजे चुकीचं सांगितलं का? बरोबर ना? म्हणून सगळं काढून टाका डोक्यातलं. रोज साधना करायची आणि थंड बसायचं. आता ह्या वर्षी जरी गणपती बसवलं तर पुढच्या वर्षीपासून बसवू नका, जे कोणी बसवत आहेत. नाही, लोक काय म्हणतील? लोक सगळ्या गोष्टीला म्हणणारच. लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. गुरुनी आपली व्यवस्था केली आहे, मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यांनी सांगितलेलं ऐकायचं. लोक म्हणतात म्हणून मी गणपती बसवतो, लोक म्हणतात मी नाही बसवलं तरी म्हणणार, बसवला तरी म्हणणार. काहींच्या घरामध्ये असं आहे की गणपती कधी बसवायचा तर त्यांच्या घरात त्याच वेळेला कोण जन्माला आला तर तेव्हापासून गणपती बसवायची पद्धत चालू करणार. आणि बंद कधी करणार? त्यांच्या घरात त्याच वेळेला कोण गेला की मग ते बंद करणार. हे कोणी सांगितलं? गुरुप्रसादात लिहिलेलं आहे की गणपती पूजनाचा उद्देश सप्तपितरांना मुक्ती मिळावी असा आहे. श्रावणात व्रतस्थ राहायचे, कारण पाऊस पडत असायचा व पीक पाण्याकडे लक्ष देण्याची गरज नसायची. म्हणून त्या काळात देवतार्चन करून व्रतस्थ राहायचे. भाद्रपदात गणपती पूजन करून गणपतीचा आशीर्वाद घेऊन पितृपक्षामध्ये सप्तपितरांना मार्ग मोकळा करायचा आणि त्याप्रमाणे
वंशाबाबतच्या कर्तव्यातून मोकळे झाल्यावर कुटुंबाला आशीर्वाद मिळविण्यासाठी आश्विनात नवरात्र बसवायचे. गणपतीला आवाहन केले की कोणतीही देवदेवता येते. कुठल्याही देवतेचे पूजन असले तरी गणपतीला आवाहन हे असतेच. मग ते वास्तुपूजन असो वा विवाहविधी असो. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी अनंत चतुर्दशीला शेष पूजन करून आशीर्वाद घ्यायचा. कारण सगळे दोष आहेत ते शेष रूपात आहेत, ते विमोचित व्हावेत म्हणून पितृपक्षात श्राद्ध करायचे व त्यांना मोकळे करून आपल्या कुटुंबासाठी वर्षभराचा आशीर्वाद मिळवायचा. हा मूळ उद्देश बाजूला राहिला आणि आता वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता गुरुकृपेने मोक्ष विमोचन झाल्यानंतर आता गणपती पूजन करायचे कारण काय नाही. त्या गणपती पूजनाचा उद्देश वंश विमोचनाचा आहे, तो कळला नाही व आता आपल्याला वंश विमोचनानंतर त्याची आवश्यकता नाही. आता फक्त ओंकार साधना. आता आपल्याला उपासना, नामस्मरण, अनुग्रह, गुरुदीक्षा, कारण दीक्षा, महाकारण दीक्षा व प्रतिमा देऊन ठेवलेल्या आहेत. पण आपल्या ठिकाणी किती दीक्षा धारण झाल्या हे आपल्याला माहीत नाही. प्रत्येकाच्या धारण करण्याच्या शक्तीप्रमाणे एक एक दीक्षा धारण होणार आहे. नाहीतर आज दीक्षा देणे हे किती अवघड झाले असते. यावरून कळेल की दादांनी पुढला मार्ग किती सोपा करून ठेवला आहे. उपासना दीक्षा याच्या ठिकाणी धारण झाली की नाही हे बघायचे व मगच त्या भक्ताला नामस्मरण दीक्षा द्यायची. मग प्रश्न आला असता, याला का, मला का नाही, मी त्याच्यापेक्षा केंद्रावर आरतीला जास्त दिवस असतो व तो कधीतरी येतो, मी जुना आहे तो नवा आहे, असे अनेक अडचणींचे प्रश्न निर्माण झाले असते. हे आधीच ओळखून दादांनी आता दीक्षा वगैरे काही ठेवले नाही. आता फक्त ओंकार साधना करायची व तुमच्या पात्रतेप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे किंवा कॅपॅसिटीप्रमाणे तुमच्या दीक्षा धारण होतील व तुम्हालाच त्याची अनुभूती येईल. कारण प्रतिमेच्या ठिकाणी विमोचने व महाकारण प्रतिमेच्या ठिकाणी दीक्षा धारण करून ठेवलेले आहेत. असे सगळे सोपे करून ठेवले आहे. सगळं रेडीमेड आहे, फक्त साधना करते, रोज नमस्कार करतात. आता महत्त्वाच्या वेळेला ते कुठे असेल, काय असेल व त्याची कशी सिद्धता करायची या विचारात दादा होते. एकदा आम्ही फिरायला गेलो होतो. मी गाडी पार्क केली, इतक्यात ढग येऊन पाऊस आला व गाडीत बसेपर्यंत दादा भिजले. दिवे गेलेले होते. मग आम्ही एका गुरुबंधूच्या घरी गेलो, चहा घेतला. त्याच वेळी वीज कडाडली आणि त्यात दादांना मोठा म दिसला आणि सांगितले की मी गोकर्णला आहे. गणपतीकडून उ तत्व मिळाले, पण म तत्व हे प्रखर आहे. कारण ते म्हणजे शंकराचे आत्मलिंग आहे. पण ते गणपतीने खाली ठेवले व मग रावणाला ते उचलता येईना. त्यामुळे गोकर्णाला जरी विधी होत असले तरी तेथे रावणाने जो त्रागा केला त्याची वलये आहेत. रावणाने उग्र तपश्चर्या केली व आपल्या आतड्यांचे तंतुवाद्य करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते व म्हणून प्रसन्न होऊन शंकराने त्याला आत्मलिंग दिले होते. पण त्याच्याकडे जाण्याने पंचायत होईल म्हणून रावण लघुशंकेला बसला असता गणपतीने ते जमिनीवर ठेवले. रावणाने ते रागाने पिळले व त्याचे 12 तुकडे झाले. ती 12 ज्योतिर्लिंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पिळल्यानंतर त्याचा आकार गोकर्णासारखा झाला. तेव्हापासून ते स्थळ गोकर्ण म्हणून प्रसिद्ध झाले. म तत्व म्हणजे पूर्णत्व हे जरी असले तरी रावणाची ती दूषित वलये तिथे आहेत. स्वामींनी जसे सांगितले होते की वाडीला पुन्हा येऊ नकोस, कारण माझ्यापासून विभक्त झालेले तत्व पुन्हा माझ्याशी एकरूप होईल. तद्वतच रावण येणारी 12 वर्षे तप करणार
आतडी बाहेर काढणार आणि हा पुन्हा आला म्हणून शंकर देणार नाही, मग पुन्हा शंकराची उग्र तपश्चर्या करणार. म्हणून दादाने विचार केला की हे नकोच आहे, ते गेले तेथे आता नको. जरी मी तेथे आहे असे सांगितले तरी नको. या सर्व गोष्टींचा दादाने विचार केला. मग हे मत तो कोणी प्राप्त केले आहे, तर गोरक्षनाथानी. मग तेथे जायचे ठरविले, कारण अर्धी मात्रा बाबांकडे आहे. दादा हे काही ज्योतिषी नव्हते, पण अल्मेडा आले आणि काठमांडूला गेल्याचे स्वप्न सांगितले. काठमांडू म्हणजे पशुपतेश्वर, म्हणजे गोरक्षनाथांचे स्थान. दादा म्हणाले, हे तत्व आता दैवतांकडून प्राप्त करून घ्यायचे नाही, तर नाथांच्याकडून प्राप्त करून घ्यायचे. त्यांच्याकडे ओंकाराचे पूर्णत्व आहे व त्याचा विनियोग लोकांसाठी करावयाचा आहे, व तो विनियोग करण्याचे शास्त्र नाथपंथाकडे आहे. आणि संजीवनी म्हणजेच ओंकार. संजीवनी. दादानी कार्य किती केले आहे. आता हे नवनाथांचे अनुष्ठान चालू आहे, त्याबाबत बाबा काही बोलले नव्हते. ही जी शक्ती धारण व्हायची ती नाथ व दत्त यांचेकडून व्हायची आहे. बाबा म्हणाले होते की पुनरुज्जीवन करायचे तर दत्त आणि नाथ यांच्याकडूनच व्हायला पाहिजे. म्हणून जेव्हा भक्तांची नावे आली त्यावेळी संक्रांतीपर्यंत सगळी नावे इथे ठेवलेली होती आणि अनुष्ठान होईपर्यंत कशाचे अनुष्ठान आहे हे आम्हा दोघांनाही माहीत नव्हते. आता हे कार्य होणार आहे, तर शक्तीपीठावर पाय ठेवल्याबरोबर आज्ञा झाली की हे नाथांचे अनुष्ठान आहे. आता हे गुरूंचे गुरुशक्तीपीठावर नवरात्रच चाललेले आहे. म्हणजे दादानी त्यावेळी काय केले होते हे माहीत नव्हते, पण त्याची जाणीव इथे डोके टेकल्याबरोबर झाली. म्हणजे हे गुरुस्थान कसे आहे, इथून जे सेवक जातील त्यांना काय प्राप्त होईल हे निराळेच आहे. ओंकार परिपूर्ण अवस्थेत प्राप्त झाला म्हटल्याबरोबर तोच ओंकार संजीवनी रूपाने मृतपुत्र उठवतो. हे कोणी प्राप्त केले, तर गोरक्षनाथांनी. त्याच्याकडे पहिली 2 तत्वे पूर्णपणे होतीच, पण कार्यान्वित करण्याचे शास्त्रही त्यांच्याकडेच आहे. म्हणजे स्वतःच्या मुक्तीसाठी किंवा पारमार्थिक अवस्थेसाठी तो प्राप्त झाला असे नव्हते, तर तो जगत कल्याणासाठी पाहिजे होता. आपण पोथीत वाचतो की मातीच्या पुतळ्यात गहिनीनाथांचा जन्म होतो, तो मंत्र हाच. गोरक्षनाथ परिपूर्ण एकाग्रतेने करीत तो मंत्रोच्चार करीत असता त्या मातीच्या पुतळ्यात ते चैतन्य धारण झाले व त्यात नाथ अवतीर्ण झाले. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे गोकर्णाचा विषय निघाल्याबरोबर चला गोकर्णाला अशी धावाधाव दादानी केली नाही, तर प्रत्येक वेळेला थांबून पूर्ण विचार करूनच काय ते केले. आता गोरक्षनाथांचा जन्म कशातून झाला आहे? शेणात. म्हणून त्यांच्याकडे पूर्णत्व लय तत्व. काय होतं, एका बाईला मूल होत नव्हतं म्हणून बरेच दिवस ती काय ते खटपट करत होती. तेव्हा मच्छिंद्रनाथ आले आणि त्यांनी भक्ष्या घातल्या. त्या मच्छिंद्रनाथाने बुद्धी दिली आणि ती पी म्हणजे तुला मुलगा होईल म्हणून सांगितलं. ते आजूबाजूचे लोक असतातच की हे असले केले देतात, त्यांचा अंगार घेतात, काय असं काय. म्हणून मग तिने काय केलं, राखेमध्ये टाकून दिलं. म्हणजे शेणामध्ये टाकून ढीग होतात तिथं. 12 वर्षांनी आले. ओम भवते भिक्षां देईन, भवते भिक्षां देईन. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आले. ते म्हणाले माझा मुलगा कुठे आहे? ते म्हणे मुलगा झालाच नाही. ते म्हणे शक्यच नाही, मी बुद्धी दिल्या मुलगा व्हायलाच पाहिजे. तू काय केलं सांग, ती मुली कुठे टाकलीस? मी इथे टाकली म्हणते. अहो गोरक्षनाथ म्हटलं मातीतून आले ते, म्हणून त्यांचा जन्म मातीतून झाला आहे. म्हणजे पूर्णत्व त्यांच्याकडे आहे. अतत्व नरसिंह सरस्वतीने दिलं, उतत्व गणपतींनी दिलं. म्हणजे ज्ञान यत्न केला, 8 सेमिनारं घेतली आणि मग तत्व हुडकत असताना त्यानं गोरक्षनाथांच्या ठिकाणी आणि अर्धी मात्र बाबांच्याकडे होती. असा तो परिपूर्ण ओंकार आपल्याला करायला शिकवला आहे. त्याच्यात
म्हणजे किती किती वेळाचं 5 सेकंदाचा ओंकार, 10 सेकंदाचं नामस्मरण, 10 सेकंदाचे न्यास, ते जे स्केल घालून दिले तेवढं जर व्यवस्थित केलं तर ती शक्ती 100% आपलं धारण होणार, हळूहळू होणार. एकदम आज लग्न झालं एवढ्यासाठी मुलगा होत नाही. काय महिनाभर साधना केली आमचा अजून विकास नाही, महिनाभर म्हणजे फार झाली का? तर करत राहायचं. आता मलाही माहिती नव्हतं, मी सांगितलं ना, प्रशांत ओखले तो माहिती असेल, पुण्याला त्याचे व्हिडिओ पण येतो. हां, तो मला घेऊन गेला की काका तुम्ही इतके दिवस साधना करता तर तुमचं काय वारा बघूया. वारा बघूया म्हणून त्या ह्याचा नाव आहे बघा त्याच्यात. हां, पीप कॅमेऱ्यामधून ते संस्थेत MIT कॉलेजमध्ये पुण्याला घेऊन गेला. मला काय माहीत नव्हतं. मग तिथं तो आरा काढला. आणि हे दुसरं जे दिलं आहे ते आमचा जावई आहे, त्यांच्या ते नात्यातले ते दीक्षित म्हणणार आहेत ना, ते आले होते घरी. ते म्हणले काका तुम्ही साधना करताना मी अल्टरनेटिव्ह ह्याचे करतो बघूया म्हणून दाखवलं तर ते एकदम असं फिरायला लागलं. हे मी सुद्धा बघितलं. म्हणजे मी काही बघायला गेलो नव्हतो, हे ऑटोमॅटिकली कळलं म्हणून तुमच्या पुढे ठेवलं आहे. तर तुमचं सुद्धा होणार. म्हणून नेहमी उदाहरण देतो, वडा भात करत असं सगळे शीत बघायला लागत नाहीत. एक शीत दाबून बघितलं सगळा भात होतो ना, म्हणजे सगळ्यांचा विकास झाला आहे. पण तरी मग तुमच्या एवढा झाला नाही म्हणजे मुलाखत घ्यायला बसायला असं काही नसतं. एक कोणतरी म्होरक्या पाहिजे. सगळेच राज्य चालवायला तर काय होईल? आता 2 पंतप्रधान झाले की काय चाललंय, पप्पू नुसतं काहीतरी बोलत असतो. तसं एक कोणतरी पाहिजे म्हणून बाकी काही नाही. हां, ऐकू येत नाही का? नाही. पंत बाळेकुंद्रीला गुरुजींना दादा सांगत होते की मी गाडीतून उतरल्याबरोबर पंत महाराजांचा आवाज येतो की अलीबाबा 40 चोरांना घेऊन आला. कारण मी दरवेळी घेऊन जातो व पुन्हा आलो की माझ्याकडे काही नाही असे सांगतो व दरवेळी नवीन घेऊन जातो. तर एकदा पंत महाराज म्हणाले की मागल्या वेळी दिले होते त्याचे काय केलेस? दादा म्हणाले जे होते ते भक्ताने दिले, माझ्याकडे काही नाही. यामुळे दादा म्हणाले 2 गोष्टी होतील, माझ्याकडे काही नाही म्हटल्याबरोबर मला काही नवीन मिळेल व भक्त साधना करतात त्यात आजपर्यंत दिलेले धारण झाले आहे किंवा नाही हे बघायला पंत महाराज भक्तांच्या घरी जातील व साहजिकच त्यांना आशीर्वाद मिळेल. दादा म्हणाले की तुम्ही भक्त घाबरट आहात म्हणून देवाचा धावा करता, पण मी देवाला धावा काढायला लावतो. इकडे जा तिकडे जा म्हणून कामाला लावतो, कारण वर्षानुवर्षे तो नुसता पूजा अभिषेक घेत बसलेला आहे. आता मी श्री पंतांच्याकडून शब्द ब्रह्म प्राप्त झाल्यावर संवेदनाच्या रूपाने ओंकार माध्यमातून ते प्रवाहित होते की नाही हे बघायचे होते. म्हणजे हिलिंग. 5 आठवडे वर्ग होता व खूप रोगी बरे झाले. नंतर 8 दिवस आम्ही बेळगावला होतो. सकाळी आरती, साधना, मुलाखत व संध्याकाळी फिरायला जाणे हा कार्यक्रम होता. एक दिवस दुपारी झोपून उठले व दादा म्हणाले गोव्याला चल व संवेदना वर्ग घेतला. रिझल्ट चांगले आले. सेवकांच्या माध्यमातून ती शक्ती प्रवाहित होत आहे की नाही हे बघायचे होते. दादा म्हणाले की बेळगावला आल्यानंतर लगेच पंत महाराजांकडे गेलो असतो तर त्यांनी गळ्यात काहीतरी टाकले असते आणि माझे काम बाजूलाच राहिले असते. म्हणून मी 8 दिवस बेळगावात नुसती आरती करीत बसलो. शेवटी 8 दिवस झाले, पण हा अजून इकडे कसा आला नाही म्हणून पंत महाराज आले तर त्यांना लगेच गाडीत घालून गोव्यात घेऊन गेलो व संवेदना वर्गाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. आता त्यांना समजावून त्यांच्या स्थानावर पोहोचवायला पाहिजे. सर्व भक्त भाविकांना कराडला बोलावले होते व दुसरे दिवशी पंचमी होती, म्हणजे फेब्रुवारी 1983, आणि त्या दिवशी सगळ्यांना दीक्षा द्यायची होती. तर त्याच्या आधी 2 दिवस दादांना अटॅक आला. दुसरे दिवशी 400-500 लोक येणार होते. श्री काळे यांचा मुलगा डॉक्टर असल्यामुळे
इन्सेंटिव्ह केअरमध्ये जाऊ शकत होता, त्याला दादानी असा निरोप दिला की कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच करायचा, रद्द करायचा नाही. का? कारण आत्मा बाहेर काढायचा होता. आत्मा बाहेर केल्यावर यांची शक्ती गुरूंच्या सगळ्या भक्तांमध्ये जाणार होती. कारण का दादानी बाबांना प्रश्न विचारला होता, हे कार्य मी असतानाच मला हे बघायचं आहे. हे असतानाच तुला जर बघायचं असेल तर बाकीच्यांची कार्य कशी आहे ते गेल्यानंतर तुझीच झाली आहे. हे कार्य तू जिवंत असताना तर तू बघायचं असेल तर तुझा आत्मा बाहेर काढावा लागेल. म्हणून ते दिव्य त्यांनी तिथं केलं आणि मग पुन्हा तो आत्मा धारण केला आणि कार्य चालू केले हे बघितलं. समजलं का? मग सगळी भक्त मंडळी बसेसमधून आली. तोपर्यंत सर्वांना कळले होते की दादा दुसरीकडे उतरलेले आहेत. दुसऱ्या दिवशी आम्ही 4-5 जण गाडीतून 32 शिराळाला गेलो व देवळात सगळ्यांना बसवले. आत पूजा केली, आरती केली, सर्वांनी विडे ठेवले, सगळ्यांनी प्रार्थना केली आणि त्या उघड्या वातावरणात ओंकार केला. ही दीक्षेची प्रार्थना परमपूज्य सलीम चिश्तीनी 1965 साली दिली, पण प्रत्यक्षात भक्तांना ती 18 वर्षानंतर म्हणजे 1983 साली दिली. मला सेवक म्हणून घेऊन माझ्या हातून कार्य करून घ्यावे अशा अर्थाची ती प्रार्थना म्हणजे श्री गुरुंना दिलेले ते अभिवचनच होते. आमचा ओंकार पूर्ण झाला मात्र आणि कमीत कमी 1000 पोपट चिवचिवाट करीत उडून गेले. हे आम्ही सुद्धा होतो त्यावेळेला आम्ही ऐकलंय. म्हणजे त्यांना कळतं, आपल्याला कळत नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो, आमच्या घरातल्या आता परवा आहे पाहिजे घरात म्हणून कुत्र्याचं पिल्लू आणून ठेवले. आम्ही जेव्हा सकाळी साधना करतो ना तेव्हा येऊन असं बसून टाकते. काय कळत असेल त्याला? संध्याकाळी जेव्हा रामरक्षा म्हणतो त्यावेळेला अजिबात ओरडाटा करत नाही. येऊन ते पुन्हा त्याचे पायाशी बसतंय, सगळं हुसतो. म्हणजे आश्चर्य, त्याला कळतंय लहान 6 महिन्यात, पण आपल्याला कळत नाही अजून. बरोबर सकाळी 8:30ची टाईम आणि संध्याकाळी 7ची टाईम, आणि आणून 2-3 महिने झाले, पण त्याला काय कळत असेल? आमचा ओंकार पूर्ण झाला मात्र आणि कमीत कमी 1000 पोपट चिवचिवाट करीत उडून गेले. म्हणजे आपण जी दीक्षा प्राप्त केली ती कुठपर्यंत गेली? आपण नवनाथ वाचतो त्यात लिहिलेले आहे की नाथ तपश्चर्याला बसले तर बाजूला वाघ, सिंह, पक्षी येऊन बसत. म्हणजे त्यांच्याजवळ अशी शक्ती होती की ते माणसालाच काय तर प्राणी मात्रांना सुद्धा जवळ करीत असत. याचा अर्थ असा की हिंस्त्र प्राण्यांना सुद्धा जवळ करीत असत. म्हणजे हिंस्त्र प्राण्याला सुद्धा त्यांचा जो स्वाभाविक गुणधर्म आहे तो विसरायला लावत. मग त्या प्राण्याप्रमाणे वागणारा जो कोणी मनुष्य असेल त्याला तर निश्चितच जवळ करतील. त्या दिवशीचे ते पोपट मी विसरणार नाही. दुसरी गोष्ट अशी की आरतीत दादांचा आवाज ऐकायला आला. एकाने नाही तर अनेकांनी सांगितले. सगळ्यांना वाटले की दादा येऊन गेले. सगळ्यांना सांगितले की आता सर्वांनी सरळ घरी जायचे, कारण जर दादांना आता नमस्कार कराल तर प्राप्त झालेली दीक्षा त्यांचे चरणी विसर्जन होईल. म्हणून त्यांना कोणी भेटायचे नाही आणि दर्शन कधी द्यायचे हे गुरुने ठरवायचे, शिष्यानी नाही. गुरु ठरवितील की दर्शन कधी द्यायचे. तोपर्यंत प्राप्त झालेली दीक्षा ही जतन करायची व त्याप्रमाणे साधना करायची. हे सर्व झाले व त्यानंतर 4-5 दिवसांनी दादा हॉस्पिटलमधून घरी आले. अटॅक मोठा होता आणि डॉक्टरांनी 3 महिने बिछाण्यावर पडून राहायला सांगितले होते आणि 10 दिवसांनीच 8वे संमेलन होते. त्याआधी दादांना दिवसभर उलट्या होत होत्या. जरा झोप लागली तरी उलटी होऊन झोपमोड होत असे. हे 4-5 दिवस चालले होते. डोळे नुसते लाल झाले होते आणि गिळताही येत नव्हते, कारण घास गेल्याबरोबर तो उलटीने बाहेर यायचा. पाणी सुद्धा उलटीने बाहेर पडत असे. अशा परिस्थितीत पत्र दिले
आणि आलेल्या लोकांना सांगितले की सेमिनार चालू करा, गुरुकृपेने सारे ठीक होईल. म्हणजे गुरुशक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं शक्ती आहे. खरंच दादांची एवढी पण आल्या बोलायला लागल्यावर ते असं वाटलंय नाही यांना म्हणजे इतका अशक्त पण आला असेल किंवा एवढं यांना त्रास झाला असेल. आम्ही होतो 7व्या सेमिनार 8व्या सेमिनार. दादांचे हे असे 5 दिवस चालले होते व नंतर आम्ही सेमिनारला निघालो. उलटी होत होती म्हणून गाडीत भांडे घेतले होते, पण स्वारगेट सोडले आणि उलट्या थांबल्या. पण उलटीमुळे 5-7 दिवसात अन्नाचा कण गेला नाही व त्यामुळे पोट अगदी रिकामे होते. ज्या दिवशी निघालो त्या दिवशी बॉर्डर आंदोलन होते आणि त्यामुळे बेळगाव पूर्ण बंद होते. खानापूरला जेवण एवढे तिखट की दादांनी एक घास देखील खाल्ला नाही. फक्त थोडे दही घेतले. एवढा प्रवास करून गोव्याला गेलो आणि वंदनीय दादांनी कराडला काय दिव्य केले हे मुलाखत घेऊन शिरोडा गोवा येथील 8व्या सेमिनारमध्ये सांगितले. आता दीक्षा म्हणजे काय करायचे असते तर देहाभोवती जे शक्तीचे वलय असते ती शक्ती देहत्याग झाला की देहापासून विभक्त होते. म्हणून सद्गुरू हयात असताना स्वतःची शक्ती शिष्यगणांना देऊ शकत नाही. म्हणून ते जिवंत असताना त्यांच्या कार्याचा प्रसार होत नाही, पण दादांना तो करायचा होता. ते गेल्यानंतर त्यांच्या स्थानाचा उदो उदो होतो. ते असताना होत नाही, कारण त्यांची शक्ती धारण करण्याची कुवत भक्तांमध्ये नसते. तेव्हा दादा म्हणाले की इतक्यात मला जायचे नाही, कारण पुढे कार्य आहे. पण 32 शिराळ्याला मला जे मिळाले ते सर्वांना दीक्षेच्या रूपाने द्यायचे आहे. म्हणजे शक्ती गोरक्षनाथांची पण माध्यम दादांचे, कारण ती शक्ती दुसरा कोण धारण करू शकणार. म्हणून वंदनीय दादांनी काय केले की काही काळापुरते आपले आत्मतत्व बाहेर काढले व त्यामुळे शक्तिवलय देहापासून विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर पुन्हा आत्मा धारण केला व ती विभक्त झालेली शक्ती दीक्षेच्या रूपाने भक्तांना दिली. हे योग साधनेत आहे की मुद्दाम आपला आत्मा बाहेर काढायचा. विभूतींच्या संचार अवस्थेत हीच क्रिया होत असे. त्यावेळी आत्मा बाहेर काढला त्यावेळी देह मृतवत झाला व वलय बाजूला झाले, म्हणजे अटॅक आला. त्याच वेळी भक्तांना बोलवले होते आणि दुसऱ्या दिवशीच दीक्षा दिली, म्हणजे हे जोडून आलेले होते. आणि ते शक्तिवलय 32 शिराळ्याला पाठवून भक्तांना दीक्षाद्वारे धारण करून दिले. तेव्हा तत्व साध्य झाले. आपण आज ओंकार करतो त्याच्या सिद्धतेसाठी काय काय करावे लागले हे सांगितले. नंतर अर्धी मात्रा ही बाबांच्या जवळ आहे. असा हा 3.5 मात्रांचा ओंकार परिपूर्णपणे दादांनी आपल्याला प्राप्त करून दिला. याआधी आपण ओंकार साधना करीतच होतो, पण त्यातल्या एक एक गोष्टी विभक्त केल्या आणि सिद्धतेसाठी जे जे करायला लागले ते सर्व केले व दीक्षा रूपाने आपल्याला दिल्या. पूर्वी ही साधना होतच असे, पण आता परिपूर्णपणे होते. जीजी म्हणाल्या की अमेरिकेत असताना आम्ही ओंकार ऐकला, तेथे सेमिनार झाले व सगळे गेल्यानंतर मला वर आवाज ऐकायला आला. म्हणून मनात म्हटले की मुलगी कोणाला शिकवत आहे. म्हणून वर गेले तर तेथे कोणीच नव्हते. जेथे बाबांचा व दादांचा फोटो ठेवला होता तेथूनच ओंकाराचा आवाज ऐकायला येत होता. मी म्हणजे जीजी मनात म्हटले की आज ओंकार अगदी छान झाला, पण दादा येथे ऐकायला नाहीत. अशा जीजी म्हणाल्या. दादा म्हणाले असतील की जीजी अगदी वेडी आहे, कारण आम्ही म्हणजे दादा येथे उपस्थित आहोतच व म्हणून ओंकार रूपाने साक्ष दिली. आणि खरे पाहता त्यांनी उगाचच आपल्याला मध्यस्थ म्हणून घेतले आहे,
कारण सर्व कार्य शक्ती रूपाने तेच करीत आहेत. आपल्याला जरा मोठेपणा मिळावा म्हणून आपल्याला घेतले आहे, हीच गोष्ट खरी आहे. एक 10 मिनिटं पाय मोकळे करा, नंतर पुन्हा वाचा.